वेदाचे बाबा प्लीज, माझे बाबा जे काही बोलले होते त्याच्यावर एकदा शांतपणे विचार तर करून बघा. सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत हे तुमच्या लक्षात येईल. आणि माझे बाबा खोटं नव्हते बोलले. तुझे बाबा जे काही म्हणालेत, त्यांनी जे काही आरोप केलेत माझ्या आईवर, त्यावर विश्वास नाहीये माझा. आणि मला परत यावर बोलायचं नाहीये. आपलं अनेकदा यावर बोलणं झालंय. मीरा, अथर्वंना सांग, आपल्या बाबाचं बोलणं, त्यांच्या आईवडिलांचा मृत्यू, आपल्या आईचा मृत्यू, हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. सांग त्यांना. ठीक आहे, बाबांचं सोडून द्या. आता मी जे काही सांगते ना त्याचा तुम्ही नीट विचार करा. इतके दिवस तुम्ही तुमच्या खऱ्या आईचा विचार सुद्धा करत नव्हता, पण आता तो तुम्ही करायला लागलात. या सगळ्याचा आई साहेबांना त्रास होईल ह्याचं काहीच कारण नव्हतं. वेदाचं नाव सांगू, जसा अंबिकाताईच्या सगळ्या आठवणी पुसून टाकण्यासाठी तुमच्यावर दबाव आणला गेला, अगदी तसेच तुमचं आणि अनन्यताईचं नाव पुढे करून दादासाहेबांवर दबाव आणला नसेल असं कशावरून? तुमची आई कशा गेला हे आपल्या कोणालाच माहित नव्हतं. त्यानंतर दादासाहेबांचा खून झाला. म्हणजे दादासाहेबांचा मृत्यू झाल्यानंतर आपल्याला कळालं की दोन्ही मृत्यू एकाच पद्धतीने झाले. आधी बाल्कनीतून खाली पडले आणि मग दोघेही गेले. मला सुद्धा मी इथे आल्यावर कळलं की माझ्या आईचा मृत्यू कसा झाला. तुमच्या आईचा मृत्यू, दादासाहेबांचा मृत्यू, माझ्या आईचा मृत्यू, या सगळ्यांचा एकमेकांशी संबंध आहे वेदाचे बाबा. हा तुला वाटणारा संबंध असू शकतो मीरा, सगळ्यांना नाही. आणि या सगळ्यात तुझी आई कुठून आली? ठीक आहे, सगळ्या घटना कशा घडल्या हे आधी तुम्ही लक्षात घ्या. तुमच्या मंजिरी आईने सगळ्यात आधी माझ्या आईचा खून केला. त्यानंतर राधाला, म्हणजेच माझ्या बहिणीला, त्या अनाथ आश्रमात घेऊन गेल्या. आणि त्यानंतर तुमच्या अवंतिका आईचा मृत्यू झाला. आणि हे सगळं झाल्यानंतर तुमची आई मंजिरी या घरात कायमची राहायला आली. त्यांचं दादासाहेबांशी लग्न झालं.
माझी ताई, ती मोठी झाल्यानंतर तिला या घरात आणण्यासाठी त्यांनी तिचं लग्न तुमच्याशी लावून दिलं. तुझी ताई कोण? मीरा नाही. अंबिका ताई. ती माझी सख्खी बहीण. तिचा खून सुद्धा तुमच्या मंजिरी आईनेच केला. घराला आग लागली आहे हे निमित्त करून. अंबिका तुझी सख्खी बहीण होती. आता मला कालमुख भस्म तयार करावं लागेल. एकदा का ते भस्म अथर्वच्या पोटात गेलं की तो पूर्णपणे माझ्या नियंत्रणात येईल. आता माझा गुलाम, माझं प्यादं मला परत मिळणार. ती मीरा आणि ती अंबिका, त्या दोघींचे डाव या कालमुख भस्मात विरून जातील. आता या घरात मीच सगळ्यात श्रेष्ठ आहे, सगळ्यात शक्तिशाली आहे.